नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे अशोक धर्मे। शेतकरी मित्रांनो, हे आहे संतोष भगवानराव राठोड, राहणार शेळगाव। हे दरवर्षी एक 15 ते 20 एकर सोयाबीन बियाणं पेरतात, सोयाबीनची शेती करतात। हे दरवर्षी सोयाबीन पेरल्याच्या नंतर लगेच प्री मर्जर म्हणून म्हणजे उगवणीपूर्वी सोयाबीन उगवणीपूर्वी एक सुमी मॅक्स सुमोटोमोचं हे तणनाशक दरवर्षी हे सोयाबीन पेरल्या एक 48 घंट्याच्या आत दरवर्षी फवारणी करतात। साधारणतः 3 ते 4 वर्षापासून हे दरवर्षी सुमी मॅक्सचा वापर करत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सुमी मॅक्स बद्दल त्यांचा अनुभव। संतोष भाऊ, तुम्ही दरवर्षी सोयाबीन पेरता? हो। सोयाबीन पेरल्यानंतर हे तणनाशक वापरता तुम्ही। या तणनाशकाबद्दल तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू शकता? ह्याचा नंबर 1 रिझल्ट आहे। 1-1.5 महिन्यामध्ये तणच उगवणार आहे। अच्छा, सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसाला तुम्ही फीची फवारणी करता? हे आता पेरणीच्या मागे फवारतो। म्हणजे पेरणी कशाने करता तुम्ही? ट्रॅक्टरने पेरणी केली की पाठीमागे तुम्ही याची फवारणी घेता? फवारणी घेतो अच्छा, लगेच ट्रॅक्टर मागे। तर ह्याचा फायदा तुम्हाला काय होतो? त्याचा फायदा कोळप मध्ये हाणायची गरजच लागत नाही। 1 महिना 1.5 महिना म्हणजे पर्यंत रान झाकाळून येतो। अच्छा, तण उगवत नाही एकंदरीत। अच्छा, म्हणजे याचा फायदा निश्चित दुबार तुम्हाला दुसरं तणनाशक फवारची गरज नाही। तणापासून तुमचं नियंत्रण व्यवस्थित होतं। तण नियंत्रण झालं की म्हणजे सोयाबीनचं पीक चांगलं येतं, बरोबर? 1.5 महिना कसलाच तण येणार नाही। अच्छा, याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्या अगोदर कुठलं तणनाशक वापरलं होतं का त्याला? नाही, हेच आपण वापरलं। याचे रिझल्ट एकंदरीत कसे वाटले? नंबर 1 आहे म्हणून हे शेतकरी बंधूंनी फवारलं पाहिजे का नाही फवारलं पाहिजे? हेच नंबर 1 फवारायला पाहिजे। अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, हे होते संतोष भाऊ। यांनी सुमी मॅक्स हे दरवर्षी सातत्याने फवारत आहेत। त्याचा अनुभव त्यांना चांगला आहे, रिझल्ट छान येतात। हे त्यांनी सुमी मॅक्स बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं। शेतकरी मित्रांनो, तुम्हीही याचा वापर एकदा करून बघा, रिझल्ट चांगले आहेत। संतोष भाऊचा अनुभव आहेच, तुम्हीही वापरा। जर आपल्यापैकी कोणी जर वापरला असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कॉमेंट करून कळवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।